गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक जीवा साखरे सुखतम विनायक ज्ञान प्रताप भगवान आवती श्रीरंगनाथ राजनाथ जो सुख नित्य प्रकाश विभो नाम रूपाध मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदावरून यम शक्ती धनेश गणेश ज्या कृपालू सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मन हो शेवरी साप नसे भुजग जग झीलहे सोहम आपे आप बोध चाही चाकू सुकृती भजत राम निष्पाप सो मे रोहे आत्मा काकू करू प्रणव। वेद का करता सर्वज्ञ ईश्वर हे ताके विषय भ्रम संदेह विप्रलिप्सा दोष संभवे नाही। सर्वज्ञ असतो त्या ठिकाणी कोणता दोष नसतो एवढं विप्रलिप्सा कर्णपाठव आणखी काय भ्रम असे काही नसतात हे जीवाच्या ठिकाणी असतात आणि वेद हे सर्वज्ञ असल्यामुळे त्याचा कर्ता सर्वज्ञ असल्यामुळे बाकीचं काय नाही त्यात कुठला दोष नाही। तीन शास्त्रन के करता जीव है तीन विषय भ्रम आदिक दोषन का संभव है। म्हणजे शास्त्र करते आहेत पौराणिक सांख्य पतंजली त्याचे करते जीव असल्यामुळे शक्यता दोषाची असते। यद्यपि शास्त्रकार भी सर्वज्ञ कहे है तथापि तिनको सर्वज्ञता योग महात्म्य से हुई है आणि महात्म्या सर्वज्ञता म्हणजे त्याचा अभ्यासाने त्याच्या तपणे याचे युंजान योगी हुए है आणि त्याला इंजन योगी म्हणायचं एक युक्त योगी एक इंजन योगी म्हणजे अभ्यास करून राहिलेले और ईश्वर को सर्वज्ञता स्वभाव सिद्ध है याचे युक्त योगी है म्हणून ते युक्त योगी युक्त योगी कोण असतात तुकोबाराज ज्ञानोबाराज नाथ महाराज युक्त योगी आणि जे जसं ज्याने अभ्यास केला इंजन योगी जाको चिंतन किए पदार्थन का ज्ञान होय तो युंजान योगी कहिए है। हो ह्या आलंच किती अभ्यास करून तत्वज्ञान झालं ते इंजन योगी। जाको सर्वदा एक रस सारे पदार्थ अपरोक्ष प्रतीत होवे तो युक्त योगी कहिए है। ज्याला परोक्ष ज्याला सगळे जाण्याचे प्रत्यक्षच आहे ते युक्त ऐसा ईश्वर है असं ईश्वर आणि त्याने वेद केल्यामुळे त्याच्या ठिकाणी दोष नाही। युक्त योगीकृत वेद वचन प्रबल और युंजान योगीकृत शास्त्र वचन दुर्बल है। प्रबल आणि दुर्बल ईश्वराचं वाक्य प्रबल आहे का विप्रलक्षा कर्ण पाठव भ्रम नाही म्हणून त्या ठिकाणी शक्यता योग अभ्यास करून म्हणजे पूर्ण अभ्यास करून झालं म्हणजे इंजन योगी म्हणून वेद हे सर्व नाही झालं
आणि वेदाचा अर्थ ज्यांनी माहीत झाला ते सर्वज्ञ. वेदाचा तो अर्थ एराणी व्हावं, माथा भात. तुका जे जे झाले अवतार तुका त्याच्याबरोबर जे जे झाले अवतार त्याच्यावर तुकोवर आहे. म्हणून हे सर्वज्ञ बाकीचे इंजिनिअरिंग अभ्यास करून झालेले. याते वेद अनुसारी शास्त्र प्रमाण और वेद विरुद्ध अप्रमाण. म्हणजे वेदानुसार जे ग्रंथ आहेत, वेदानुसार वेदाचं यांचं सारखे योग एक तत्व आहे ते प्रमाण, आणि वेद भाजी त्या प्रमाण. पाच शास्त्र जैसे वेद विरुद्ध है तैसे शारीरिक आदिक ग्रंथों में स्पष्ट है. कोणते शास्त्र? पाच शास्त्र हे वेद विरुद्ध है. वेद विरुद्ध म्हणजे नास्तिक, आणि बाकीचे आस्तिक जे वेद व्यासादिक वेदानुसार आहेत. और उत्तर मीमांसा किसी अंश में वेद विरुद्ध नहीं. उत्तर मीमांसा म्हणजे व्यासन जी केलेलं ते वेदाच्या विरुद्ध चुकून थोडी सुद्धा नाही. याते प्रमाण है म्हणून ते मान्य आहे. व्यासन तर म्हणून मान्य आहे. और शास्त्र भी किसी अंश में वेद के अनुसारी देखी के मंद बुद्धि तिनमें विश्वास करे है. आणि बाकीचे शास्त्राच्या ठिकाणी मंद बुद्धी, तेवढी बुद्धी तीक्ष्ण नसल्यामुळे त्या शास्त्रावर विश्वास ठेवते. परंतु बहुत अंश में वेद विरुद्ध है याते त्याज्य है. म्हणून पुष्कळ ठिकाणी त्याच्या विरुद्ध आहे. म्हणून कसं आहे? त्याज्य. किसी अंश में वेद अनुसारी होने से उपादेय होवे तो जैन शास्त्र भी अहिंसा अंश में वेद अनुसारी है. म्हणून जैन नास्तिक आहे काय अंश आहे त्याचा उपयोग. अहिंसा तत्ववादी तो उपादेय हुआ चाहिए. ते ग्राह्य पण हो नाही मान्य. बाहेर जायचं. हो, ते प्रकृती काळपासून बिघडली ना. आता येतो. मंद बुद्धीच्या पुरुषाला वाटायचं काय औषध बरं आहे. जैन मतामध्ये अहिंसा तत्व बरं आहे, पण ते आंधळी अहिंसा आहे. ज्ञानोबरांच्या ते खंडन केलं 150 वयाने. तसं काहीचं वैराग्य मग घ्यावं लागल, काहीचे विचार घ्यावे लागतील, काहीचं तप घ्यावं लागल. योगशास्त्र तप घ्यायचं, सांख्याचं असंगत्व घ्यायचं, नैयायिक कनाद यांचं विचार घ्यायचा, युक्ती. पण काय अंशाचा पूर्ण वेद व्यासांचं म्हणणं, ते ज्ञानोबा तुकोबारायचं ना स्वानंतर ते सगळं घ्यायचं. मग सगळे साधनं त्यांचे बिनचूक आहेत, आणि यांचे काही तर तो काय अंशाचा उगा जवळ येतात. नाही तर काय करायचं का? अरे अहिंसा मग दुसरा दुःख द्यायचं नाही. ठीक आहे, जीव जसे स्वीकारल्यावर एक, आणि दुःख अहिंसा पण दुःख देत नाही. ठीक आहे, ते महात्मा देत तत्व. पण ते अहिंसा आहे, पण ते उपयोगाची नाही. शिवाजी महाराजांची अहिंसा, दोषावर शासन करणं हेच अहिंसा खरे. आणि दोष सहन करणं ते दोष तुमचं वाटव करतात. का? इतक्या दिवस त्याने अहिंसेने वाद घातला. अक्का वल्लभभाई पाटलाला युद्ध करावं लागलं. कुठे अहिंसा टिकली? असा तो विषय नाही, पण काय अंशाचा घ्यायचा असं झालं.
शास्त्रबाह्य आहे, ते कोणी असं घ्यायचं नाही. हा, यद्यपि हा, सुगत ईश्वर का अवतार है. हा? सुगत ईश्वर का अवतार है. हो, सुगत त्या जैन पैकी ते ईश्वराचा अवतार म्हणतात. हा. जाको बुद्ध कहे है. हं, ताके वचन भी वेद समान प्रमाण चाहिए. हं. तथापि बुद्ध विप्रलिप्सा निमित्त से हुआ है. याते ताके वचन सर्वथा अप्रमाण है. आता बुद्ध, सुगत बुद्ध ईश्वराचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. त्याचं वाङ्मय वेदानुसार पाहिजे, परंतु काही दोषयुक्त असल्यामुळे विप्रलोप्त आहे, म्हणजे दोष आहे, पण त्याग आहे. काही लोक ढोललं ना, त्यांनी काय केलं? अहिंसा. बुद्धाचं पहिलं अहिंसावादी ना, पण त्या अहिंसा अंधुरी ठरली ना. वंचन की इच्छा को विप्रलिप्सा कहे है. कशाचं? वंचन की इच्छा को म्हणजे लबाडाचं बोलण्याला, लबाडाची इच्छाचे त्याला विप्रलोप्ता ओळावी. जाकू बहकावने की इच्छा कहे है. हा? जाकू बहकावने की इच्छा कहे है. जे इच्छा दुसऱ्याचं भय करून ते फोडाफोडी करण्याची इच्छा, मतभेद करण्याची इच्छा, त्याला विप्रलोप्ता म्हणतात. मग काय आता हे बुद्ध लोक हे पैसा देऊनच काही फोडतात, काही विषय असतात फोडतात. त्यांच्यामध्ये जात नाही, धर्म नाही, आचार नाही. हो, एक मानव हीच जात आहे. मग मानव ही जात म्हटल्यानंतर वर्णाश्रम कुठे राहिले? आणि विषय असतात लोक ते मानव जात समजून विभिचारी भ्रष्ट होतात, म्हणून त्यांना विप्रलोप्ता होण्याचे आणि त्यांना समज फोडायचं असतं. ज्याला समज फोडायची विप्रलोप्ता असते. याते हा, सर्व अंश में वेद अनुसारी उत्तर मीमांसा ही सर्वथा मुमुक्षु को उपादेय. म्हणून मुमुक्षुला घाय जर असेल, वेदाचं जी व्यास आहेत, व्यासाचं म्हणणं बरोबर आहे आणि तेच व्यासांचं म्हणणं तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, नाथ महाराज, नळोबर आहे, हे आमचे संत मंडळ हे वेदानुसार आहे. म्हणून यांचे सगळं घाय आहे. सांगा आता स्पष्ट बोलायची वेळ आली ना मला. आचार आणि विचार ह्या साधूशिवाय कुठं आहे? काही काही विचार आहे ना, आचार नाही. आता ही सुगत आहे ना बुद्ध, त्यांच्याकडे आचार नाही, त्यात जाती नाही, त्यात वर्णाश्रम नाही, नुसतं मानव एक जात आणि जन्मस्वार्थ वागायचं. हा कवितांचा एक. दुसरी गोष्ट, काही प्रलोभन दाखवून काही हे देऊन भय कवायचा, समज फोडायचा, म्हणून हे बरोबर नाही. आणि वेद व्यास, तुकोबाराज, ज्ञानोबा, नाथ महाराज हे वेदांनी सांगितलं तसं वागा. म्हणजे आचार आणि विचार आणि अनुभव वेदातच आहे. यद्यपि हा, उत्तर मीमांसा व्यासकृत सूत्ररूप है. आणि व्यासाने जे उत्तर मीमांसा केली सूत्ररूप म्हणजे थोडक्यात बोलणं. ते कसं माऊलीनं सांगते. 2 ओळी आहेत, पण आता एक ओळी संदिग्ध अल्प वाक्य पण अर्थ खूप मोठा. ते कसं, बिंब तरी बचकेचे एवढे तरी प्रकाश त्रिभुवन सोकडे, त्यांनी पाडी शब्दाची व्याप्ती अनुभवायची. सूर्याचं बिंब केवढं आहे? बचका एवढं, पण प्रकाश कसं आहे? तसं साधूंचं वाक्य जे आहे ते छोटे आहे, पण अर्थाला मोठे व्यापक आहे. ते कसं, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हा एवढी सुरू. आता सत्य या पदार्थाचं केवढं असतात, मिथ्या पदार्थाचं केवढे गंभीर आहे. किंवा सर्व खंड ब्रह्म, सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे वाक्य थोडं पण अर्थाला गंभीर व्यापक. जसं सूर्य दिसायला पंचका एवढा पण त्रिभुवन प्रकाशक, तसं ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबाराय, आणखीन जे संत म्हणजे यांचे वाक्य छोटे आहेत पण अर्थ गंभीर आहे. आता समजा एक सांगायचं वेगळा, सांगतो.
सांगतो ना. वैकुंठाला सत्य लोकाला इंद्रिय लोकाला जायचंय, त्याचं सुख आहे. पण एक वाक्य तुकोबाराचं, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराडी. वाक्य एवढंच आहे. ब्रह्मादिक म्हणजे ते स्वर्ग आणि ते सेल्क दुःखाचे ठिकाण आहेत. आता त्याचा अर्थ काही अंशाचा लोकांनी केलं आचार योग्य वाटण्याकरता. आता स्वर्गाच्या सुखाचा विचार केला इंद्रिय लोकाचा. अप्सरा की जिच्या पोटात अन्न पाणी नाही, आरोग्य आहेत, अमृत आहे जिच्या पोटामध्ये, सौंदर्यशील आहेत आणि शुद्ध आहेत, पवित्र आहेत, अशा बाया. कल्पतरूचे वन आहेत, अमृताचे कोटर आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूचे वन आहेत, 7 सोंडाचा पांढरा हत्ती बसायला आहे, 33 कोटी देव त्याचे सेवक आहेत. आता ह्याच किती वैभव. आमच्या तुकोबाला काय ब्रह्मादिक दुःखाचे त्याचं केवळ दुःख आहे. असं कसं करायचं? असं इकडं वर्णन आहे आणि इकडे तुकोबाला म्हणते दुःखाचे सेल्क ठिकाण आहे. माऊली तर त्याच्या पुढे जाऊन बोलते स्वराधिक पद उष्टपात्र आहेत. उष्टपात्र कळते का तुम्हाला? दुसऱ्याने भोगलेले पदार्थ. वैवध्य ज्ञानवर असते. साधूंचे विचार साधकाला जर असेल तर इतका पोषक आहेत, साधकच व्हावं लागतो. वेश्याभुगी कवडे वेचे मग दारे नाही त्याचे स्वर्ग सुख विश्वास काय वाढू. हे दीक्षित म्हणजे याज्ञाधिक करणारे त्यांच्या स्वर्ग सुखाची इतकी केली कनिष्ठता. वेश्याभोगी ही धंदेवाईक बाया आहेत ना, त्या कक्षातले ती सुख आहे. कशाला तिकडे मारायला? पण वाक्य कळलं, ब्रह्मादिक पद दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पद आहे ते शेरके दुःखाचे ठिकाण आहेत, मग तिकडे जायचं. वाक्य कळलं. पण अर्थ केवढं पण त्याचे एक राज्य आहे, त्याचे आहे. नको वैकुंठीचा वास आहे ते असं करणार. बरं वैकुंठीचं नका द्यायचे आहे ते असं करणार. मग अद्भुत हा रस कसे कळणं, अद्भुत आनंद ही कसे कळेल. आता याच्याकडे गुरुजी सांगितलं ते गंमत. जीवाला गोड गुण इकडे आणण्याकरता त्या वास्तविक तिकडे काही नाही. याला दर्शन दिलं पाठीमागं. दर्शन कसा दिला? लहान मुलाला आजार झाला, मग ते आजार झाला तर त्याला गुळ दाखवला आणि गुळ हे औषध घेऊन गुळाचा खडा देते. औषध जळून गुळात खडा दिला टाकून. तसं तो मला जनावरसारखं वागूने नीट वागावं म्हणून स्वर्ग गुळाचा खडा दाखवला, गुळाचा खडा नाही. कारण माणूस चांगल्या गोष्टी कसा प्रयत्न करतात की. मग स्वर्ग सुख एवढं सांगितलं माणूस नीट वागल का नाही. पण ती गुळाचा खडा फेकून देते सुरची माता आणि आत्मानुभव पण येते. कारण जीवाला भवरोग झाला. कोणता भवरोग झाला? जन्म आणि मरण, सुख आणि दुःख. सांगा ना कशाने टळत आहे. बघा जर थोडा विचार करता जन्म आणि मरण हे दुःख कशाने टळत नाही टळत. आणि जन्म मरण हे खरं आहे का खोटं आहे? साधू म्हणजे आहे ना, साधू संतांच्या दृष्टीने जन्म खोट आहे आणि तुम्हाला खोट वाटतंय का? म्हणजे जाणून भरायचं ऐकावं लागेल. मग आता तुकोबा राहायचं ऐकावं लागेल. आता नाथ महाराजांचं ऐकावं लागेल. आता हो कसं ते अरे सारी झाली मिली लटके होते बद्धमुक्त चुकावणे. तुकोबारावांचे जन्म आणि मन ही लटक आहे. कळतंय का? बद्धमुक्त ही विषयच आहे म्हणून वेदाने सांगितलेलं साधूंचं खरं आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. चांगला याला एकच आम्ही तर मग सगळं विचारतो. तुम्ही मोठे सावकार आहेत, हुशार आहेत, पंडित आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत,
सार्वभौम राजा आहेत, पण जन्ममरण चुकले का? आम्हाला जन्ममरण चुकायचं जा औषध. हा तुमचं राज्य नको, तुमचा पैसा नको, काय नको, फक्त जन्म आणि मरण नाही जे आहे वाटतंय त्याला औषध द्या, ते जन्म मरण आता कोणा येणार नाही. तुकोबाराने छाती ठोक पण जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. अरे माझं वचन देत तुम्हाला जन्म नाही, काय कारण आहे? हे साधं घर आहे आणि वार करत घर कळून असं गुरुजी म्हणावं. वार करत घर जर वार करायला कळलं तर दारदार कशाला फिरेल? तुकोबाला दारदार फिरले काय कळतं काही वार करेल नाही कळत. म्हणून वेद व्यासांचं म्हणणं वेदानुसार आहे बिनचुका. बाकीचं काय अंशाने घ्यायचं, पण बाकी सगळे चुकलेलं एकच होतं. सांग का गुरुने सांगते सांग पती पत्नी वाचून संतोष होत नाही का? स्त्री पुरुष वाचून संतोष होत नाही काय? याचं गंभीर कळलंय का? पती पत्नी वाचून संतती होते म्हणून शास्त्रवाही आहे, आणि पती पत्नी युक्त संतती ती शास्त्रयुक्त आहे. कारण पती पत्नी शास्त्रयुक्त ते शास्त्राने त्यांना पदवी दिली, वेद मंत्रांनी त्यांना पदवी दिली, आणि जे वेद मंत्र नाही ज्यांचं लग्न नाही झालं असे जे आहेत त्यांचे संतती होत नाही का? कोणाचा मुलगा कोणाची मुलगी त्याच्यापासून संतती होत नाही का? पण वेदच आहे का त्यांना? आता हे सूक्ष्म कळलं का तुम्हाला? तसं पती पत्नी ही वेदयुक्त मंत्रांनी सज्ज झालेली म्हणून त्यांना वर्णाश्रम असते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र शास्त्राने निर्णय केला, याच्या व्यतिरिक्त कुठे कोणाला? ख्रिश्चन लोक संतती होत नाही का? क्षत्रिय वैश्य ब्राह्मण आहेत का? ही बोंब आहे. तसं वेद व्यास संत हे वेदानुसार आहेत आणि बाकीचे तसेच शास्त्रबाह्य. आता याच्या जवळ तुमचं होतं हे मुरली खंडलो बाप मारवली मळ आकर मासे. आता तर सगळा काळ वाटत मग संतती आहे का नाही? शास्त्रात किंमत आहे का? ते शास्त्रबाह्य आहे. तसं काही वेद रामकृष्ण काही शास्त्रबाह्य म्हणजे या जातीसारखे. म्हणून वेद व्यासांनी सांगितलं ते बरोबर आहे, आणि म्हणून झाड संतांचे मार्ग तुकोबारावरचे व्यासांनी सांगितलं आमची मार्ग वेद मार्ग म्हणजे त्याच मार्ग म्हणजे हे योग्य शास्त्र आहे. याच्यामध्ये दोष नाही, विपरीत नाही, कर्ण पाठव नाही, भ्रम नाही. आणि बाकीच्या शास्त्रामध्ये म्हणून सर्व गुरु शास्त्र म्हणून सगळं विचार करायचा, सहा शास्त्राचा आढावा काढायचा, नास्तिकाला बाजूला ठेवतो. सहा शास्त्रामध्ये किती अंशात जवळ आहेत किती अंशात लांब आहेत कळतं, आणि बिन चूक जर शास्त्र त्याला व्याकरतं, आणि त्याच विचार साधून केला की दिसतो. विवेकानंद एक दिवशी गेले, निर्गुण मानलं, आचार कुठं कळते का? आणि आमचे ज्ञानवर्त कवला आचार असा विचार बांधला. तत्वज्ञानावर गाढ आहे पण आचार नाही ना. आचाराची काय गरज आहे? आचाराची गरज नाही, पण तुलाही विचार करायला बुद्धी दिली का नाही, हे आचार नाही का? कळते काही? म्हणून जीवदशा काही पिढी ही असली तर वेदापेक्षा शहाणा नाही कोणी, आणि वेदापेक्षा शहाणे आमचे ज्ञानवर तुकोबार आहे. कसं वेद जाणून गेला पुढे बोलत ते गोष्टी तुला प्राप्त कसे? वेदात जे कळलं नाही ते साधू तुला कळून देतात.
ते कोणत्या साधी नांदरा तुकोबार आहे बरं का, नाथ महाराज यांचं ऐकायचं. आमचे शंकर महाराज लग्न शिवणे गाथा ज्ञानेश्वरी आणि नाथांच्या बाबत हे 3 वाचावून मग मरावं, तर मरच नाही. लय आनंदाने सांगायचे. म्हणून ते सगळे वेदानुसार आहे, बाकीचे वेदवादी आहे. यद्यपि उत्तर मीमांसा व्यासकृत सूत्ररूप है, ताका व्याख्यान भी अनेक पुरुषों ने नाना रीति से किया है, तथापि पूज्य चरण शंकरकृत व्याख्यान ही वेदानुसारी है और नहीं. आणि त्या सूत्राचा जसं ज्ञानेश्वरीचा अर्थ केला दादांनी, जोग महाराजांनी, बंक स्वामींनी, आणखी ज्ञानेश्वरीचा अर्थ केला. पण दादांचा जेवढा विंचू काय अर्थ नका. तसं व्यासांचं सूत्र त्याचा अर्थ शंकराचार्याने केला, बाकीचे बरोबर नाही. शंकराचार्य म्हणून शंकर भाष्य ते माझ्याकडे आहे, पण काय काय वाचावं आता, बुद्धी काम करू ना, आता वाचावा. तुला वाचायला जावं तर तुझ्या पाठीवर तुझी बुद्धी व्यवहार, त्याच्यावर तू आग्रह करता येत नाही. आणि तो मोकळं म्हणून असलं तर चिंतन होतं. आता हे काय तर रडत रडत घोड्यावर आहे. खरं नाही. खरं जर असताना काही त्यातले आपोआप प्रश्न विचारले. खरं जर असतं तर तुम्हाला त्या तत्वामध्ये रमता आलं असतं. खरं जर असतं पुण्य जर पुण्य असतं तर याच्याशिवाय मन दुसरीकडे गेलंच नसतं. चला नाही मामचे नका मामता बोले काय करता आता. कसं आहे आज म्हणून तर राजकारी प्रकरण वेदांचा अधिकारी कोण साधारणतः कृष्ण ह्यातलं काय तुमच्याकडे. आता तुमच्या पुण्याने ऐकायला यायला का अधिकार होऊन ऐकता. खरं कसं विवेक आहे का वैराग्य आहे का संशट आहे का मोक्षित आहे का साधू गुरु भेटलेत का काय आहे ते तुमच्याकडे. एक काही पुण्याने ऐकायला एवढंच. मग टिकलं भाग्य, नाही टिकलं पहिल्यासारखं. मग किती वेळा जन्म येऊन किती व्हाय फचित. चल जे मग राडगाडी जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं चल जे. आणि हे जर खरं कळलं अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती जर झाली तर झाली त्याची कार्यसिद्धी. आणि तुटले पाहिजे जन्म जरा. मग जन्म जरा नाहीशी होते जर हे निश्चित कळलं तर. नाहीतर मग आपलं चालायचं. म्हणजे शंकर भाष्य व्यासांचं जे सूत्र आहे त्या सूत्राचे शंकराचार्यांनी अर्थ केला. जसं ज्ञानेश्वरीचा अर्थ अनेक लोकांनी केला त्याप्रमाणे शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राचा अर्थ केला तो बरोबर आहे, बाकीचे नाही. यह पंचम तरंग में प्रतिपादन करी है. हे 5व्या तरंगाचा विचार केला याते और पंचशास्त्र अप्रमाण है. आणि 5 शास्त्र जे आहेत बाकी ते मान्य नाहीत. आता संपला विषय. अन्य शास्त्रांची त्याज्यता में दृष्टांत और हेतु. आता दुसऱ्या शास्त्राच्या त्याग त्याचं कारण त्यागाचं काय आहे आणि त्याला उदाहरण कोणते आहेत. जो इस तरंग में पूर्व सारे शास्त्र मोक्ष उपयोगी कहे तो तर्क दृष्टी के सारग्राही विवेक से कहे. आता या तरंगामध्ये काही शास्त्राचं सारग्रहत्वाने तात्पर्याने मान्य केलं. तर्कदृष्टी म्हणजे विचाराच्या दृष्टीनं. तर्कदृष्टीने विचार. जैसे किसी का शत्रु तरवारी मारे तासे रुधिर निकसे दैवगति से रोग निवृत्त हो जावे तब सारग्राही पुरुष तरवारी मारने का उपकार मानी लेवे. तैसे अन्य शास्त्रों से भी किसी रीति से अंतकरण की शुद्धि व निश्चलता हुए ते पुरुष निवृत्त होय के वेद अनुसार निश्चय करे तो मोक्ष होवे. बस काही शास्त्र एका वस्तूला चालवर आणली एकाच्या अंगावर त्याचा रोगच गेला. तसं काही शास्त्राचा उपयोग पडला म्हणून त्याला मान्य केलं पण खरं नाही ते. सर्वथा तिन्ही में आग्रह करे तो अंध गोलांगुल न्याय ते अनर्थ को प्राप्त होवे. म्हणजे त्या शास्त्राचा निश्चय केला त्या शास्त्रावर विश्वास ठेवला ते शास्त्र खरे होणे. मग आंधळ्याच्या कडचे लागले आंधळे घात एक वेळ मागं पुढे
मुखवाऱ्यावर आंधळ्याच्या कट्या लागले आंधळे पुढे आंधळ आहे आणि त्या आंधळ्याच्या काठीवर चालले त्याच्या मागं ते गटराचं हे गटर तसं आंधळ शास्त्र म्हणून तुकावणी काय हे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा म्हणून हे जीव आंधळे आहेत आणि त्या आंधळाच्या पाठी लागले पुढचं माणसं आंधळ आहे आणि त्याच्या पाठीवर आंधळे मग आता पुढचं गटरात लागलं नाही आणि त्याच्या पाठीमागचे ते कोण आंधळे हे 6 शास्त्रापैकी 5 शास्त्रकार कोणते गणित सोडवतो गौतम कनिभूक जैमिनी कपिल सांख्य पतंजली ही आंधळे यांची तपस्या जर पाहिली ते सांगतो मला पतंजलीचा जर अभ्यास केला तर त्रिभुवनाचा अधिकारी होतो आणि त्याला हे आंधळे बोलले सांग बरं ह्याचं काय उत्तर आहे येईल कसं करता त्रिभुवन हा पतंजलीचा जर अभ्यास केला योगाभ्यास तर त्रिभुवन हातात येईल म्हणजे ह्याला आंधळे म्हणलं कसं काय जगत सत्यत्व बुद्धी आणखी चला पुढं सांग आजलं काम केलं आणखी पुढे चला अरे जगतच नसेल सत्य कोणा कशाला हे आंधळे कोणा नसलेलं शिव करणं आहे का नाही म्हणून तर मावलं म्हणते काय म्हणते मेली माणूस जे तुटले वेळ काळाचे ग्रासी पाहुणा घालवेल पावला भय हेळा सागर करेल आस्था जाता रई धरेल परिचय साधस कळे म्हणा सूर्य जाताना हात थांबे मेलेलं माणूस उठील ज्योतिषशास्त्र कळ पण हे सगळे आंधळे कारण हे जग असलं आणि आमच्या दृष्टीने जग नाही सगळं देव आहे सगळं देव आहे आणि देव न कळलं म्हणजे हे आंधळे आहेत का नाही मग जेव न कळेल ज्योतिषशास्त्र आलं जेव न कळेल व्याकरण आलं जेव न कळेल योग आला जेव न कळेल शास्त्री पंडित आले म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे जे परमतत्व एखादा जाणू शकतो त्याला वय मौलिके असेच या महापुरी रेखाची पुरी परिप्राप्ती पैसे या जन्मातून ते समुद्र कोट्यावधी निघालो पण निघतो एखादाच आहे का नाही एखादाच निघतो एका विजयश्रीच्या पाठी एखाद्याला विजयश्री प्राप्त होती तसं हे बाकीचे घ्यायचं काही टक्केवारी आपलं थोडंसं काहीतरी झालं काहीतरी खरं झालं आपण अलीकडे मैलगिरी चंदन माहिती आहे का तुम्हाला ऐकून आहेत का मैलगिरी चंदन कसं असं सांगतो असं कढई बरचील असं उतू यावं असं ताप केलं आणि त्या मैलगिरी चंदनाचं असं उघडावं आणि सुईच्या टोकावर बसलं एवढं गंध घ्यावं आणि त्या तेला टाकावं तेल एकदम थंड होतं सर्व मैलगिरी चंदन म्हणतात आणि मैलगिरी चंदनाला सरपणे असं वेष्टन केलेलं असतं तिथून निघतच नाही इतकाच सुगंध असतो मैलगिरी चंदन जगामध्ये एकच असतो तसा एखादाच महात्मा असतो बाकीचे साधक असतात कोण कोणते चंदनम नाही वने वने मुक्तिकम नाही गजे गजे एक मुक्त हिरा असतो ते हत्तीच्या मस्तकात असतो पण सगळं हत्तीच्या मस्तकात नाही एखादाच हत्तीच्या मस्तक मुक्तिकम नाही गजे गजे एक मोती आहे मोठा पण एखादाच हत्तीच्या डोक्यात असतो मस्तकावर असतो मैलगिरी चंदन एखादाच असतो सगळ्या त्रिभुवन जेवढे त्या त्रिभुवन वर्षाला त्रिभुवनामध्ये जेवढे वर्ष आहेत तेवढ्याला चंदन जगवतो पण तो मैलगिरी लाकडी चंदन किती घेत तसं अद्वैत कुसरी तसं एकदा ब्रह्मज्ञानी एखादाच असतो
बाकीचे लाकडी चंदन हे निवडायला पाहिजे. तसं बाकीचे शास्त्रे काही अंशाचा घ्यायचे, बाकी सगळं टाक. नाहीतर ते बी मंद बुद्धिवाला करता हाच नाही. याते सकल शास्त्र त्यागी के अद्वैत व्याख्यान रीति से उत्तर मीमांसा उपादेय है. म्हणून सगळ्या शास्त्रात त्या काळात अद्वैत शास्त्र वेद असेल तर तेच ग्राह्य आहे. अंध गोलांगुल न्याय यह है, किसी धनी के भूषण युक्त पुत्र को चोर ले गए, वन में भूषण ले ताके नेत्र फोड़ के छोड़ गए. तब तारुदन करते बालक को कोई निर्दय वंचक बलि उन्मत्त बलिवर्द की लांगुल पकड़ाए देवे और यह कहे, तू इसका लांगुल मत छोड़ियो, तेरे ग्राम में यह पहुंचाए देवेगा. सो दुखी बालक ताके वचन में विश्वास करिके दुःख अनुभव करिके नष्ट होवे ही. एखादा विश्वासघातक माणूस, विश्वासघातक माणूस, एखादा शासक माणूस, विश्वासघातक माणूस, एखाद्या मोठ्या सावकाराचं एखाद्या राजाचं लेकरून नेलं चोराने, त्याचे डोळे फोडले, एका गटरात टाकून दिले. आणि तितकं त्या गुणमत विश्वासघातकी माणूस आला आणि त्याला सांगितलं, बाबा ह्याच्या पदराला धर आणि ही घेऊन याच्या मागे चाल. मग ते काय करतो? विश्वासघात करतो. मैंद म्हणतात. तुका म्हणे ऐसे मावाचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही. हे अंध गोलांगून द्या. आम्ही तुम्हाला ब्रह्म दाखवतो. ब्रह्म दाखवायचं असतं. हे कोणतं संप्रदाय? गावडी महाराजांचा. नाम घेतले क्षमतीला अंध गोलांगून नाही. असे याच्यात खूप लोक मतवाद आहेत. आंधळेपणाचा बाबा म्हणून आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, आपण डोळे नाही. मग आंधळ्याचा पदर धरल्यावर ते गटरात ही पाठीमागचा समजलं. याला अंध गोलांगण नाही. त्याला दृष्टांत दिला. एका राजाचा मुलगा चोरण नेला, त्याचे डोळे फोडले. एक विश्वासघातकी उन्मत्त अवस्था त्याचा पदर धरून जाऊन यायचा मागा. मग तो नीट. तसं ही जी काही परमार्थाचे लोक जे असणारे अंध गोलंगुल नाही, त्यांच्या पाठीमागं जाऊन तुम्हाला कृतार्थ होत नाही. मग तुम्ही कोणाच्या पाठीमागं जा तर ज्ञानराज, तुकोबाराय, नाथ महाराज, निळोबाराय, गुरुबा काका असे जे संत म्हणतो यांच्या मागं जा, बाकीच्या मागं जाऊ नका. तैसे विषय रूप चोर विवेक रूप नेत्र को फोड़ी के संसार वन में गेरे है. म्हणून विचार रूपी साधकाचं भयकायचं आणि संसार रूपी अग्नीमध्ये टाकायचं. सांगू का तुला? रागील का तुला? सगळे तुझ्या विषय लागल्याबद्दल करतात तुम्ही प्रश्न. मग अग्नी टाकायला लागलं का मुक्त करायला लागलं तरी तुला या कल्याण त्यांचं नाहीच नाही. सगळे तुझे लहानपणा आणखीन आई बाप भाऊ सगळं तुला लागलं होतं. म्हणजे नरकात टाकतात मोक्ष नाही लागले. हे अंदाज जातीचे. पण बोलाय सोय आहे का? है ना? मग तुमचे मारून म्हणजे का नाही खरा विचार सांगत झाल्याशिवाय विचार करू नको. बाकी सगळे काय म्हणले? याला अंध गोलंगुल नाही म्हणते. मग ते शास्त्री असतील ते सांगतील, पंडित असतील तेच सांगतील, कीर्तनकार असणारे तेच सांगतील. पण हे बोलायचंय नाही का? तुझाही भरोसा नाही. तू जर खास वैराग्याची मूर्ती असतील तर सगळ्याला म्हणते काय लावलं पटकन नाही. उद्या आपल्या जीवनाचं कसं होईल? आई बापाच्यावर जमत तसली बाई काही करतो हे भाऊ कोणाचं कोण हे विचाराने म्हणून भावत आहे. भगवंतावर विश्वास नाही, शास्त्राला करतो आम्ही असं होतं. पण बोलतो आहे का आमची? असे वर्ष उदाहरणं आमच्या समोर घडले. चला गया नाही का? ती गया एक होती. तिसऱ्या दिवशी तुळशी उगवल्या तिच्या याच्यावर जागेवर. आई बापान बळच नेऊन टाकली होती ते नवऱ्या घरात. ती अगोदरच मरून गेली.
हे अंधकोलंगून नाही. 6 विषय स्वतः निघाला म्हणून सांगा लागलो. भेदवादी निर्दय वंचक अन्य शास्त्रन के सिद्धांत में आग्रह करवावे है हो, और यह कहे है हमारा उपदेश ही तेरे को परम सुख प्राप्ति का हेतु होवेगा. हे अंधकोलंगून नाही, भेदवादी. ताकू छोड़िए मती. आम्ही जे सांगितलं त्याला विसरू नको. इसके वाक्यन में विश्वास करिके पुरुषार्थ सुख रहित होवे है और जन्म मरण रूप महादुःख को अनुभव करे है. हो, त्यांच्या वाक्य विश्वास ठेवल्यामुळे विचार की डोळे मावळे आणि जन्म मरणाच्या दुःखाला पाड जातो. गुरुजीची आठवण. गुरुजी सांगावे महाराजाचे मुलं महाराज हो का वकील डॉक्टर व्हायचे. आहे का नाही आणलायचा बाजार. हो, महाराजाचे मुलं महाराजच व्हायच ना का महाराज मुलं वकील डॉक्टर अंधकोलंगून नाही. एकाच तरी असा महाराज आहे का गुरुजी सांगा बाळ ठीक आहे तुझं वय 10-15 वर्षाचा ज्ञानेश्वरी घे आळंदीला जा ज्ञानेश्वरीचं पालन कर एका साधूच्या घरी जा साधूच्या आश्रमात मुक्त हो. किती आई बापाचं असे महाराज नाही तर आम्ही असं कौतुक नाही. ठीक भानगडे खरं बोललं तर सकाळीला राग येतो. तुला हे माहितच नाही. तुला काय ते परंपरेचे साधू लोक आहेत त्या साधूच्या घरामध्ये एखादा साधू होऊन जातो बाकीचे सगळे असतात. म्हणून अभंग दिला तुकोबारायने करिता कवितो नव्हते ते संत संताचे आप्त नव्हते ते संत करिता कीर्तन नव्हते ते संत वाचीचा पुरा नव्हते ते संत धरिता भोपळा नव्हते ते संत माळा मुद्राचा भूषण नव्हते ते संत तुका म्हणे नाही निसला देह तो अगदी संसारिक. असं म्हणलं म्हणून अंधगोलंगोल कसं कळलं का हे. म्हणून ते काहीतरी सिद्धांत सांगतात काहीतरी चमत्कार दाखवतात आणि त्याला हेच खरं ब्रह्म ते आमचं आहे दुसरीकडे जाऊ नको मग ते तिथंच बसतो. आता एक विषय आता त्या जयगवला त्या काळेगावला बरंच त्याला नाम घेतलं की समाधी लागते. कसं आता हे नाम घेतलं की समाधी सोडते. नाम घेतलं काय अवस्था आली याते अन्य शास्त्र त्याज्य है. म्हणून एक अद्वैत सिद्धांत सोडून ज्ञानराज तुकोबारायनाथ महाराज हे सोडून सगळे त्याज्य सगळे टाकायचे काही ऐकायचंच नाही. कोणी जरी म्हणून ब्रह्म दाखवतो तुला आता बात नाही ऐकत नको म्हणून आम्हाला ब्रह्म गरजच नाही. अरे तुला देव भेटवतो आम्ही नको म्हणून आम्हाला देव भेटायची गरज नाही. एक विचारते महाराज तुम्ही होते म्हणजे तुम्हाला काय मदत पाहिजे. मी 10-12 मंदिर बांधलीत असं केलं मी दत्ताची भक्ती करतो तुम्हाला काय मदत पाहिजे मी देतो. म्हणलं आता मदत तर काही नाही पण आहे मला गरज पण तुम्ही देता हवं म्हणजे मला दत्ताची भेट करून द्या. मला मदत द्या ना तुम्ही मदत द्या तर मला द्या दत्ताची भेट करून द्या मला. महाराज गप्ती उठून गेलं. मग असं काय तर दाखवायचं रिद्धिसिद्धीचे मंत्र माणसं बोलवायचे त्याला कुंडली म्हणून सावध राहायचं परमार्थ करता. गुरुजी लई याच्यावर बोलायचे अधिकार होतो म्हणून अधिकार दत्तांनी काम केलं गुरुजी परवाने दत्त बिळात त्यांचं काम करतात आणि त्यांच्याकडे माझं स्वतः विष्णू भगवान त्यांच्या पाठीमागं शंखचक्र गदा पिवळं पेचंबर 9 रत्नाचा जो सोन्याचा मुकुट माथ्यावर घाऊ हसच केला गुरुच्या पाठीमागं गडगड गडगड सुदर्शन खरंच उभा राहिलं. तेव्हा हे बोलते इथं काय लाख 25 बोलत राहा आणि परमार्थ
याला एकच आहे, सतीचं वाण जाता येत असतो पण सती जाता येत नसतं. तसं मावळामध्ये सतीचं वाण आहे पण देवरूप हो ना, मग सती जा ना, सवाही होते. आणि त्याच्याकरता नरदे आहे, बाकी हरी नाही. गुरु सांगा माणसाला देवाला जनावर आवडलंय, पाखरू आवडलंय, माणसं आवडत नाहीत. नंदी कोण आहे आवडत का नाही कोणाला, आणि गरुड कोणाला आवडलाय, आणि शेष कोणाला आवडलाय, सगळे आवडतात, माणसं आवडत नाहीत. किती माणसं शहाणे का वेडे. आणि भगवंत नरदेव दिला माझ्याकडे येतील म्हणून, देवही दिला देह भजना गोमटा. देवाने नरदेह तुम्हाला चांगलाच दिला पण पुढे झाला फाटा बाजूचा, पुढे फाटा पडला. आणि संगती नाही, विषय नाही, अंधकुलंबन नाही. आंधळ्याच्या पटी लागले तर ते कोणीही जाणे खुंचे स्वराज. माऊली म्हणते आपल्या कथा, माऊली भगवान संत कोणाला म्हणावा, संत ते कवण संत ते कोणही जाणून खुंचे स्वराज. एक अशी राजा संत कोणाला नाही नेमकी मला त्याची कोण सांग. काही उदाहरण त्या अभंगात पिढीला कवण्याचं प्राणी झाडीने पिढीला ते झाडे खाली बसलं. कोण एका पावसानं माणूस फिरला, ते बिबाच्या झाडाखाली बसला, बिबे झाड उठलं. तसं प्रपंचातून काही नको म्हणून एका साधूच्या जवळ घ्यायचे, साधू बिब्याचं झाड आहे, उठलं झालं. त्याच्या विषयालाही सांगता येतील मला, पण तो विषय नाही माझा. इतके जगात फसवगिरी निघाली हे आंदोलन.